या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। दानवेजी, आपण बघतोय न्यायालयीन चौकशीचा अहवाल आलाय आणि आता 5 पोलिसांना जबाबदार म्हणून त्याच्यात नमूद केलंय। पोलिसांनी जे बळ वापरलं ते अनावश्यक होतं असं चौकशी समितीचं म्हणणं आहे। नाही, आता चौकशी समितीचं म्हणणं आहे अक्षय शिंदेचा तर मृत्यू झालेला आहे। खरं तर जनतेची मागणी होती अक्षय शिंदेला फासावर लटकवलं पाहिजे अशी जनतेची मागणी होती, परंतु जनतेची मागणी आहे असताना अशा पद्धतीने इन्काउंटर होणं आणि त्याचा खोटा बनाव करणं हे चुकीचं आहे। प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडल्यावर आपोआप अक्षय शिंदे फासावर चढलाच असता, लटकलाच असता। परंतु मला असं वाटतं एक कोणत्या तरी हेतून, राजकीय हेतून त्यावेळेस या सगळ्या गोष्टी केल्या। मला वाटतं हे समोर आलं बरं झालं। विद्यमान सरकारकडून या वाचवण्यासाठी आणि काही जणांना वाचवण्यासाठी, कारण अक्षय शिंदेच्या जबाबातून आणखी काही लोक त्याच्यात दोषी आढळले असते, संस्थेतले विशेषतः। कारण या शाळेत काय काय होतं, काय काय नाही, आता प्रशासक या शाळेवर, परंतु तिथली अजून काही माहिती येणं बाकी होती। तर अक्षय शिंदे इन्काउंटर झालं नसतं तर ही माहिती बाहेर आली असती। ठीक आहे जी। दानवेजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण आम्हाला दिलीत यासाठी। बदलापूरमध्ये चिमुरडीवर शाळेत जो लैंगिक अत्याचार झाला त्या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता। मात्र आता या सगळ्या संदर्भात त्याच्या आईवडिलांनी न्यायालयात धाव घेतली आणि मग जी चौकशी समिती स्थापन झाली त्याच्या अहवालानुसार आता 5 पोलीस जबाबदार म्हणून नमूद केले गेलेले आहेत। पोलिसांनी जे बळ वापरलं ते अनावश्यक होतं असं अहवालात नमूद केलंय। माजी IPS ऑफिसर सुधाकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, अशा पद्धतीनं आधी एन्काउंटर होणं, त्याची बातमी समोर येणं, आता न्यायालयीन चौकशीकडून थेट 5 पोलीस जबाबदार धरलं जाणं, तसं अहवालात नमूद करणं, आपण कसं पाहता याकडे? दिवशी जे घटनेबद्दल ऐकलं तेव्हाच मी म्हटलं की हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे। दुर्दैवाने काय झालेलं आहे आज की लोकांचा न्यायालयावरील विश्वास कमी झालाय, पोलिसांवरील विश्वास कमी झालाय। कारण लवकर निकाल लागत नाही, गुन्हेगारांना शिक्षा होत नाही। तर आज वेळ अशी आलेली की न्यायालयाने पण जागृत व्हायला पाहिजे, पोलिसांनीही व्हायला पाहिजे की सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे। हे होत नाहीये आणि म्हणून असं अगदी ज्याला मी म्हणेन की पैसे घेऊन खून करणारे पोलिसवाले पैदा झालेत। ही मंडळी कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, कोल्ड ब्लडेड आहेतच आहे, कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत। आणि ते कॉन्ट्रॅक्ट किलर्स आपल्याला हवेत का? इथे तर ताबडतोब त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सर्वांना पाठवून दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। म्हणजे लोकांना एक मेसेज गेला पाहिजे की असं पोलिसांनी करू नये, पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये, सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गानेच पोलिसांनी वागायला पाहिजे। जी सर, पण या सगळ्यामध्ये आता विरोधकांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की इतर काही लोकांना वाचवण्यासाठी, विशेषतः राजकीय वर्तुळातल्या काही लोकांना वाचवण्यासाठी म्हणून हा बळी दिला गेला असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं। सनदशीर मार्गानं केस पुढे जाऊन तशा पद्धतीनं निर्णय घेता आला असता, एन्काउंटर हा उपाय नव्हता असं त्यांचं मी त्यांच्याशी सहमत आहे। हे असं अगदी थंड डोक्याने खून जर आपण अशा लोकांना जर डोक्यात बसवायला लागलो तर एक दिवस असेल की संपूर्ण अराजक होऊन जाईल। आज आपण अराजक आहेच, आता परभणीला काय झालं आपण बघितलं, बीडला काय झालं बघितलं, कुठे सरकते, काय होतंय, आता जनाक्रोश किती होतोय। पण जनाक्रोशाबद्दल मला काही म्हणणं नाही, वास्तव बघा ना, वास्तव बघा आणि कायद्याचं राज्य आणा। आपल्याला कायद्याचं राज्य हवं आहे की पुढाऱ्यांचं राज्य हवं आहे, गुन्हेगारांचं राज्य हवं आहे? तर फार उशीर झालाय खरं म्हणजे। ज्या दिवशी हा एन्काउंटर झाला ना, पोलिसांनी स्वतःहूनच खुनाचा गुन्हा दाखल करून त्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं। तर जे कोणी त्यावेळेसचे पोलीस अधिकारी असते वरिष्ठ, त्यांची पण गय करता कामा नये। जी सर, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। सुधाकर सुरटकर जे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले होते।